तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग होणार आहे काहीतरी वेगळा, कारण आपण बनवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये मॅगी, जे आजपर्यंत मी कधीच तुम्हाला हे व्हर्जन नाही दाखवलं. तर आता मी असं डिसाईड केलं आहे की मला किचनमध्ये खूप जास्त तसं पण इंटरेस्ट आहे आणि मी कधीतरी अशा छोट्या मोठ्या अशा काहीतरी गोष्टी ट्राय करत असते नवीन नवीन. तर हा काहीतरी थोडंफार एक्सपेरिमेंटल आपला ब्लॉग राहणार. सो आपण आज बनवणार आहे मॅगी, जे की चीज मॅगी असणार आहे. आणि ठीक आहे, तुम्ही बघा, कारण ही माझी स्पेशालिटी आहे. जेवढ्या केवढ्या लोकांना मी हे मॅगी खाऊ घातलेली आहे, सगळ्या लोकांनी ट्राय केलेली आहे आणि खूपच लोकांना आवडते. आणि माझ्याकडे स्पेशली आल्यावरती ते लोक म्हणतात की तू तीच तशीच सेम मॅगी बनव. सो आपण आज बनवणार आहे मॅगी आणि तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही बनवल्यावरती कशी झाली आहे, काय झालं आहे. ठीक आहे, ओके. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचा आहे एक कांदा, मिरची स्किप, एक टोमॅटो आणि सांभार असेल तर दॅट इज वेल अँड गुड, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते टाकू शकता. हां, तर आपण सगळ्यात पहिले हे पाणी गरम करायला ठेवलं आहे. याच्यात आपण टाकूया मॅगी. ठीक आहे, ऑन माय सिस्टर्स डिमांड आम्ही जास्त बनवणार आहे मॅगी. तर आता याच्यामध्ये आणि आम्ही आत्ता रिसेंटली शिफ्ट झालो आहे, तर आमच्याकडे जास्त सामान नाही आहे आणि किचनमध्ये पण खूप पसारा पडला आहे, तर ते तुम्ही इग्नोर करा प्लीज. आता ही आपण होऊ देऊया गरम. तर ही गरम होतपर्यंत आपण कापूया कांदा आणि टोमॅटो. सो एकदम बारीक कापायचा आहे कांदा आणि टोमॅटो, जेवढं जास्त होऊ शकेल तेवढं जास्त बारीक. जर मी MBA केलं असतं, जर मी कॉन्टेंट जर केलं नसतं काही, मी MBA केलं आहे, MBA केल्यानंतर मी जॉब केली, पण आता मला कॉन्टेंटमध्ये थोडासा चांगला रिस्पॉन्स मिळत होता म्हणून. नाही तर ऑनेस्टली मी सांगते, ऑनेस्टली आमचं असं प्लॅन झालेलं, मी आणि माझी एक मैत्रीण आहे राविका, तो आमचा असं प्लॅन झालेला की भाई मी पुण्याला ना असं काहीतरी टाकून देते, म्हणजे स्टॉल वॉल कसं ना जास्त, कारण आहे भाई यार, टेस्ट आहे यार माझ्याकडं, म्हणू शकता तुम्ही. कधी जर वाटलं तर मी खाऊ घालणार असते मला मॅगी माझ्या हातची. तोपर्यंत आणखी मी स्पायसेस सांगते तुम्हाला की काय काय घ्यायचे आहे. तर घ्यायचं हळद. ठीक आहे, हळद, तिखट घ्यायचं आपल्या, म्हणजे आता बघा प्रत्येकांच्या घरच्या तिखटाची काय म्हणते ती तिखटची लेवल ही वेगवेगळी असते. ठीक आहे, तर तुम्हाला ते अंदाजानुसार तुम्ही घ्या. पण आता एवढं आहे म्हटल्यावरती मी 3 चम्मच तिखट टाकणार आहे, कारण मॅगीच्या पॅकेटमध्ये पण तिखट वगैरे सगळं ऑलरेडी असतं, पण यांनी काहीतरी थोडी वेगळी इंडियन टेस्ट येते छान. सो आपण हे टाकूया. ठीक आहे, ही मसाला, हा आहे मसाला, जो नॉर्मल साधा जो मसाला असतो ना तो. आणि हे आहे धना पावडर, तो धना पावडर आपण टाकून देऊया 2 चम्मच. मसाला तुम्ही थोडंसं जास्त टाकू शकता, मी तर बहुत म्हणजे मला आवडते तर सो मी जास्त टाकते. मीठ टाकूया आपण 2 चम्मच. ठीक आहे, आणि थोडीशी टाकूया साखर. ठीक आहे, साखर टाकायची आहे थोडीशी. आणि माझी लहान बहीण आलेली आहे चोबडेवणा करायसाठी, ये येऊ शकतं तू. एक काम कर, आत्ताच साखर आणली होती, त्या थैलीमधली साखर काढ आणि आपण याच्यात टाकूया. ठीक आहे, तू व्हिडिओमध्ये पण येऊ शकते. इधर आ. लाजत आहे गाईस, माझी लहान बहीण खूप लाजते. टाकणार आपण थोडी साखर, कारण याने टेस्ट छान येते खरंच. आणि हे आहे मॅगीचे पॅकेट्स. सो बघा, हे 2 मॅगीचे पॅकेट्स आहे. ॲक्च्युली आपल्याकडे 3 पॅकेट्स आहे, तर हे 2 जे पॅकेट आहे ना ते या मसाल्यामध्ये टाकायचे. ठीक आहे, हे झाले आपले स्पायसेस रेडी. सो आता मला असं वाटतं मॅगी पण झालेली आहे. तर ॲज आय सेड की आम्ही आत्ता शिफ्ट झालो आहे आणि आमच्याजवळ बऱ्याच अशा काही गोष्टी नाही आहे. सो आता आपल्याजवळ तर एवढी मोठी चाळणी नाही आहे, ते तर राहते घरी, तर आता आपण काहीतरी जुगाड करणार आहे. त्याच्या आधी आपण एक काम करूया, याला थोडंसं ना पाण्याने वॉश करून घ्यायचं. आपण ही आता मॅगी डाल दी आपण ये कंटेनर में. ठीक आहे, आता हे टाकली आहे. सो आता आपण करणार आहे जुगाड, जे मी तुम्हाला दाखवते. बहुत गरम आहे. तर हे आता आपण असं नॉर्मली हे जे पाणी आहे हे काढून घेणार आहे. आता आपण घेऊया एक परत पैन. हम डालेंगे इसमें सबसे पहले ऑयल. इसमें जाएगा लॉट्स ऑफ ऑयल, बहुत सारा ऑयल, बहुत सारा ऑयल जाएगा इसमें. और
जे डाएट वाईट करत असेल त्यांनी ब्लॉग स्किप केला तरी चालते गाईस, पण आम्ही असेच आहे, आम्ही असंच बनवतो. तर सगळ्यात पहिले आपण टाकलं जिरं मोहरी, त्यानंतर आपण टाकूया कांदा. होणे देना आहे. आता कांदा झाल्यावरतीच मी मसाला ऍड करणार आहे. ठीक आहे, कांदा झाल्यास टोमॅटो ऍड करायचा आधी. एक गया मसाला आणि याला चांगला बऱ्यापैकी होऊ द्यायचा. आयुष्यात तशी मसाल्यांची कमी आहे आणि आयुष्यात मसाल्यांची कमी असल्या कारणाने मी याच्यात मसाले जास्त ऍड करते गाईस. आयुष्यात मसालाच नाहीये गाईस, मसाला म्हणजे समजू शकता गाईस. त्याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे. उधर जा. तर याला थोडा वेळ होऊ द्यायचं असं. हे झालं, त्याच्यानंतर आपण टाकूया टोमॅटो. इसमें जाएगा टोमॅटो. हे असे बॅकग्राऊंडला येऊन काय म्हणते डिस्टर्ब करायचं ट्राय करते मला, कारण यांना हे अवतार माझ्या घरात तर नाहीच पाहिलाय असं काहीतरी. कारण हे नवीन माझ्यासाठी नवीनच आहे. हा पहिलाच ब्लॉग आहे असं म्हणू शकता, फूड ब्लॉग. कुछ तो स्पेशालिटी मेरी जो मैं आपके आगे तुमच्या समोर मी आणत आहे. तर बघत राहा असंच काहीतरी थोडंफार मी आणत राहणार आहे, कारण बहुत लोकांना माहीतच नाही आहे मी काय चीज आहे ते. मला किचन मधलं सगळंच येते गाईस, माझ्या तोंडावर नका तुम्ही. त्याच्यात चीज टाक, मग पाहू आपण. ए तू मेरे को मत सिखा अभी, ठीक आहे. चीज आता टाकायचं नाहीये, ठीक आहे. हिचं नका ऐकू गाईस. बॅक कॅमेरा चालू कर. हे पाही, ही मला बॅकग्राऊंडला ज्ञान देत आहे गाईस, माझी बहीण छोटी. मिनिट झालाय. मस्त फ्रेग्रन्स येत आहे, मस्त एकदम छान फ्रेग्रन्स येत आहे गाईस. चांगलं वाटून झालं मला. चुप बैठो. बघा ते मला सिरियसली वाटत की ते थोडंसं करपलं. नाही, कुछ करपलं नाही. पुण्याची भाषा नको वापरू. जळल्यासारखं वाटून गेलं. काही नाही, तुम्हीच जळून राहिले माझा मॅगी. एवढं चांगली मॅगी बनवता येते तर भाई यार, टॅलेंट बहुत है मेरे में यार. तर अभी इसमें गई मैगी और यार. हाँ, तर ठीक आहे. आणि आता हे झाल्यानंतर आपण याच्या वरून टाकूया मसाला. स्पायसेसची तशी गरज असते खूप. आणि आम्हाला हे चोंबडेपणा करायची गरज असते काही व्हिडिओज मध्ये, म्हणून आम्ही बॅकग्राऊंडला चोंबडेपणा करतो. कारण स्पाइस कमी असल्यावरती ते इथे ऍड करणं गरजेचं. गाईज इन फ्रंट ऑफ कॅमेरा आम्ही बोलू नाही शकत गाईज, पण मागून एवढं चुटूर करू शकतो ना की तुम्हाला काय सांगू. आणि मागूनच चुटूर करतो. आता काही दिवसांनी तिला व्हिडिओ मध्ये घेणार आहे. थोडीशी फॅन फॉलोईंग वाढवायची आहे गाईज, मला माहिती. माझी बहीण बहुत सुंदर आहे गाईज. सो जरा तिला म्हणजे आता याचंही क्रेडिट तिलाच घ्यायचंय की आणि आयडेंटिटीच म्हणणार की बहीण कोणाची आहे. एक्झॅक्टली बहुत सुंदर रहेंगी ना यार. तो अभी हम बना रहे हैं मैगी. मस्त दिसत आहे एकदम, टेस्टी भी. म्हणजे ऑलरेडी आपण बॉईल केलं राहतं आणि सगळ्या काही गोष्टी झालेल्या राहतात, तर त्याच्यामुळं आपल्याला वेगळं काही असं जास्त वेळ त्याला हे करायची गरज नाहीये. काय म्हणते, जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये. ओव्हर कुक गाईज, ओव्हर कुक. काय बोलली, कोणतं कुक? ओव्हर कुक नाही. एवढं ओव्हर कुकचं मिनिंग जे मला सांगितलंय, त्याच्यामुळे माझं खूप काही कुक झालेलं. तर तोपर्यंत मला असं वाटतं आता मॅगी पण कुकच झालेली असेल आपली, कारण ओव्हर कुक नाही करायची आहे गाईज मॅगी. तर जास्त वेळ न घेता, खूप बडबड झाली आहे. चीज घेऊया आपण, कारण आपण चीज मॅगी बनवत आहे. चीज टाकायचं आहे याच्यात. तर आज ह्या प्लेटचं शुभ मुहूर्त निघणार आहे. तो फायनली आपली मॅगी रेडी आहे. टॅन टॅन टॅन. हा. म्हणजे जर मला रेट करायचं जर झालं लाईक 10 मधनं, तर मी त्याला देईल. म्हणजे तसं आता कॅमेरा पुढे बोलायचं म्हणून मी सांगेन लवकर. ठीक आहे, 9.5 गाईज. छान. 5 पॉइंट कुठे गेले माझे? हे काय ते आपलं लेटेंट, इंडियाज गॉट लेटेंट नाही चालू आहे यार समय रेखाचा. जे पॉइंट नाही सिरियसली म्हणजे 10 सारखं वापस